हॅलो मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकबद्दल. मॅनिफेस्टेशन एक्झॅक्टली काय असतं. माझे जे कोच सोमनाथ शिंगारे सर आहेत ते मॅनिफेस्टेशनच्या बद्दल म्हणजे मॅनिफेस्टेशन टेक्निकला खूप पॉवरफुल टेक्निक मानतात. आणि ते टेक्निक जे आहे ना, त्याच्यावरती काम केलं तर आपण आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एवढं पॉवरफुल टेक्निक आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि मी पण ते आजकाल अनुभवाला चालू केलेलं आहे. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे एक्झॅक्टली असतं तरी काय, आणि खरोखर ते तुमच्या आयुष्यात कधी काय तुम्ही म्हणजे असं काय झालेलं आहे का, तर ते मला या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचं आहे. माझ्या आयुष्यामध्ये अशी काही एक गोष्ट घडलेली आहे, ती मॅनिफेस्टेशनमुळेच झालेली आहे. हे मला आत्ता कळालं आहे. ओके, ते काय होतं, कसं होतं ते मी तुम्हाला सांगतोय. तर सगळ्यात बेसिकली सांगायचं झालं तर जस्ट एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, की बघा म्हणजे कसं असतं की तुम्ही एका टायमिंगला ती गोष्ट कधी विचार पण नाही केलेली आहे, ती अशा पद्धतीने होणार आहे. आणि काय म्हणजे जस्ट गॉड इज ग्रेट मी म्हणेन. तर माझा जो मामा आहे ना, तो कोल्हापूरतच असतो. आणि मी कोल्हापूरला लहानपणी माझं कोल्हापुरात, माझं नेटिव्ह कोल्हापूर आहे ना, लहानपण सगळं माझं कोल्हापुरातच गेलं. त्यामुळं मामाच्या घरी माझं जाणं वारंवार असायचं. मी मामाच्या घरी जायचो. खूप मजा केली आहे माझ्या लहानपणी. मी मामाच्या घरी एवढा खेळलो आहे. माझा भाऊ विशाल दादा आणि यांच्यावरती एवढा खेळलो आहे की बस विचारू नका. मामीच्या हातचं मी एवढं मस्त मस्त जेवण मी एवढ्या वेळा जेवलेलं आहे. मी मनसोक्त आस्वाद घेतलेला आहे. मी मामाच्या घरी जायचो ना, मला भारी वाटायचं. तर तिथं गेल्यानंतरचं म्हणजे मामा आमचा पहिल्यांदा ना एका कोल्हापुरातल्या एका MIDCमध्ये एका कंपनीमध्ये जॉबला असायचे. आणि नंतर त्यांनी काही कारणामुळे त्यांना ते जॉब करणं काही त्यांना जमलं नाही, आणि त्यांनी रिझाईन केलं आणि त्यांनी त्यांचा बिझनेस स्टार्ट केला. पॅटर्न शॉप त्यांनी त्यांचं स्टार्टअप केलं होतं. आणि मित्रांनो, मामाचं पॅटर्न शॉपचं त्यांनी काम चालू केल्यानंतर त्यांची लाईफबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. त्या माणसाने त्यांची लाईफ एवढी क्वालिटी लाईफ जगली ना, म्हणजे तुम्हाला जस्ट सांगतो. सकाळी मामा उठल्यानंतर त्यांना ज्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत, स्वच्छता, क्लिनिंग ते करायचे. ते काय प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे असतं, रुटीनप्रमाणे. त्याच्यानंतर सकाळी पॅटर्न शॉपमध्ये लोकांना काही त्यांनी बेसिक जे काय कामाचं रुटीन आहे ते लावलं. त्याच्यानंतर मामा फ्री झाले आमचे. मामा फ्री झाल्यानंतर मस्तपैकी दुपारी 12च्या आसपास ते जेवणार. जेवण झालं मामांचं की मस्तपैकी एक डुलकी काढली मामाने. 1 तास 1.5 तास मस्त झोपले, रिलॅक्समध्ये झोपले. झोपल्यानंतर ते उठल्यानंतर मामीच्याकडचा चहा रेडी असायचा. चहा यायचा, मस्तपैकी चहा पिणार मामा. परत एक पॅटर्न शॉपमध्ये जाऊन राऊंड मारून येणार. तिथं सगळं काय काय चाललेलं आहे ते सगळं बघणार. आणि त्याच्यानंतर मग घरात गप्पा बिप्पा मारायला लोक आहेत, आजूबाजूचे कोण कामगार मंडळी आहेत, त्यांच्यावरती त्यांचं डिस्कशन चाललेलं असायचं. आणि एकदम पीसफुल शांतपणे जे पाहिजेल असतं ना आपल्या लाईफमध्ये, म्हणजे काय धावपळ नाही आणि गडबड नाही आणि हे नाही ते नाही, त्या पद्धतीनं त्यांचं चाललेलं असायचं. संध्याकाळच्या टायमिंगला परत त्यांना त्यांचं गार्डनिंगवरती खूप फोकस असायचा. झाडांना पाणी मारायचं, इकडे तिकडे करायचं, म्हणजे आपल्याला जी आवडीच्या गोष्टी आहेत ना त्या करायच्या. आणि अत्यंत भारी म्हणजे पीसफुल त्यांचं जे क्वालिटी टाईम स्पेंड केला त्यांनी त्यांच्या लाईफमधला. व्हेअरॅज पॅरलली असं बघायला गेलं तर माझे आई वडील जे दोघं होते ते नोकरदार होते. म्हणजे वडील बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर आणि आई होती ती MSCBमध्ये. दोघांचं खूप धावपळीचं आयुष्य गेलं आमच्या म्हणजे आईवडिलांचं. वडिलांना तर म्हणजे मी कधीच बघितलं नाही की वडील 8च्या आत कधी घरी आलेले आहेत, किंवा सॅटर्डे संडेला पण त्यांना डिले व्हायचाच, म्हणजे एवढं त्यांच्यावरती वर्कलोड असायचा. आणि म्हणतात ना म्हणजे की त्यांनी खूप कष्ट घेतले त्या पद्धतीनं. पण आणि आईचं पण लाईफ तसंच होतं. म्हणजे तिला सॅटर्डेला कधीतरी सुट्टी भेटायची, मग तेव्हा ती झोपायची. आणि संडे तर माझ्यासाठी किंवा ताईसाठीच असायचा तिचा. पण असा जो मामासारखा जो स्वतःला जो टाईम आणि ह्याच्यासाठी जो द्यायचा आहे ना, तो तसा काय भेटला नाही. आणि मी त्या टायमिंगला मॅनिफेस्ट केलं होतं ह्या गोष्टी,
की मला मामासारखं लाईफ जगायचं आहे यार, मला असं लाईफ काढायचं आहे, मला असं माझ्या लाईफचं मला कुठं ते फालतूची धावपळ बिवपळ करून घ्यायची नाही, बिना कामाचा डोक्याला शॉट लावून घ्यायचं नाही, मला असंच लाईफ जगायचं आहे. म्हणून मी त्यावेळी ते मॅनिफेस्ट केलं होतं. आणि मी कायम असं विचार करायचो आणि मामा माझ्या डोळ्यासमोर यायचा, असं करायचं तसं करायचं. पण मला काय ते 15 वर्षाच्या टायमिंगमध्ये मला काही ह्या गोष्टी करायला जमल्या नाहीत. आणि शेवटी म्हणताना ती डेस्टिनी आपल्याला कुठं जिथं घेऊन जायचे तिथं घेऊन जाते. 2 ते 3 वर्षापूर्वी जेव्हा मी कंपनी सोडली तेव्हा मी काम चालू केलं. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, मी त्या गोष्टीच्या जवळ आलेलो आहे. मला जी लाईफ जगायची आहे ना, मला जे करायचं आहे ना तेच मी करतोय. मला अशा पद्धतीनं जगायचं आहे, मला आज इथं जायचं आहे, मला ते करायचं आहे, मला आत्ता जेवायचं आहे, मला आत्ता फिरायला जायचं आहे, मला आत्ता देवदर्शन घ्यायला जायचं आहे. मला माझ्यावरती कुणाचा कंट्रोल नाही, माझ्यावरती माझ्या ब्रेनचा कंट्रोल आहे मित्रांनो. आणि ते मॅनिफेस्टेशन जे असतं ना, ते टेक्निक हे त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि मी पण तुम्हाला सांगेन की तुम्ही हे टेक्निक वापरा. तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी की ह्याच्यामुळून अचीव करायला भेटतील. तुम्ही ज्या पद्धतीने आहात, तुम्ही ज्या पद्धतीने विचार करतात त्या पद्धतीनं गोष्टी होतात मित्रांनो. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका आणि त्या पद्धतीनं करा. या व्हिडिओच्या मार्फत मी सांगेन थँक्यू मामा, मी तुला बघितल्यामुळे ह्या गोष्टी मॅनिफेस्ट करू शकलो. आणि मी आज लाईफमध्ये मी काय बनलेलं आहे त्याच्यामध्ये तुझा खूप मोठा महत्त्वाचा वाटा आहे मामा. थँक्यू व्हेरी मच.